भिवंडीत पहाटेच्या सुमारास एनआयने कारवाई केली आणि भिवंडी तालुक्यातील खोनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खाडीपार या परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली आणि त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी याच इमारतीमध्ये डोंगरकर जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ही कारवाई करण्यात आली आणि हे जे फ्लॅट तुम्ही बघताय त्या फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली होती आणि या ठिकाणावरून कामरान अन्सारी वय 45 वर्ष त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। विशेषतः पाकिस्तानमध्ये त्यांचा संपर्क असल्याचं सांगितलं जात होतं। विशेषतः आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही कारवाई संशयाच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली आहे आणि कामरान यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस आणि चौकशी देखील केली जाते। एनआयने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत वर्षभरामध्ये 3 वेळा कारवाई केलेली आहे। देशविरोधी संघटना ज्या आहेत त्यांच्याशी संपर्क असल्याचा संशय या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण ही पूर्ण ज्या ठिकाणी ही कारवाई एनआयने केलेली आहे त्यासाठी एनआयने पूर्ण सापळा रचलेला होता आणि कामरानला या ठिकाणी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। विशेषतः संपूर्ण परिसरामध्ये ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरत आहे। मात्र कामरान जो आहे तो नक्की कोणाच्या संपर्कात होता, पाकिस्तानमध्ये कोणाशी त्याचा संपर्क सुरू होता, त्यामध्ये कोणाकोणाशी त्यांनी संपर्क या ठिकाणी साधलेला होता, किती मोठी टीम त्यांनी तयार केलेली होती, संपूर्ण जी चौकशी आहे सध्या एनआय करत आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।